टॉपिक चालू आहे बायोजिओ केमिकल सायकल. कोणता टॉपिक चालू आहे आपला? बायोजिओ केमिकल. लक्ष द्या आता. सगळ्यांना माहिती झालं बायो मीन्स लाईफ, जिओ मीन्स अर्थ, केमिकल मीन्स कंपोनंट आणि सायकल. म्हणजे आपल्या बायोजिओ केमिकल सायकल मध्ये कसे कंपोनंट सायक्लिक होतात ते बघायचं. त्यामधली पहिली सायकल आपली कार्बन सायकल. कोणती आहे? कार्बन सायकल. पेन खाली ठेवा. कार्बन सायकल. आता बघा पहिले कार्बन तुम्हाला सगळ्यांना समजलंय की कार्बन इसेन्शियल. आपण बघितलं पर्सेंटेज. ऍटमॉस्फिअर मध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज कोणाचे आहे? नायट्रोजन. सेकंड नंबर ऑक्सिजन. थर्ड नंबर आर्गॉन. फोर्थ नंबर कार्बन डायऑक्साइड 0.03%. कार्बन इसेन्शियल आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी, है ना. मग हा कार्बन ऍटमॉस्फिअर मध्ये आहे, नंतर हा लिथोस्फिअर मध्ये गेला, नंतर हायड्रोस्फिअर मध्ये गेला, बायोस्फिअर मध्ये गेला. हे कार्बन कसा मूव्ह करते बघायचा सायक्लिक मॅनर मध्ये. समजलं सगळ्यांना? फर्स्ट पॉईंट बघू आपण नेमकं कार्बन सायकलची डेफिनेशन, नंतर बघू कार्बन सायकल कसा मूव्ह होतो, आणि नंतर लास्टला त्याचं इम्पॉर्टंट. पेपरमध्ये क्वेश्चन येते एक्सप्लेन द कार्बन सायकल. ड्रॉ करायची डायग्राम. डायग्राम ती सिंपल वाढली काढली तरी चालते. हा, फक्त नावं लिहित गेली तरी चालतात. ते असं काही अॅनिमल्स वगैरे काढायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल प्लांटचं नाव लिहिलं तरी चालते, ग्राउंड किंवा अॅनिमल्स, ट्री, फॅक्टरी असं नाव लिहा. फक्त असं ऍरो देत चालायचं. असं पण केलं चालते. सिंपल डायग्राम. बघा फर्स्ट आहे कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओ केमिकल सायकल. कार्बन सायकल कशाचा भाग आहे? बायोजिओ केमिकल सायकल. कार्बन सायकल इज द इम्पॉर्टंट सायकल इन द बायोजिओ केमिकल सायकल. बायोजिओ केमिकल सायकल मधली इम्पॉर्टंट सायकल आहे कार्बन सायकल. नेक्स्ट डेफिनेशन, सगळ्यात महत्वाचा पॉइंट. सर्क्युलेशन. सर्क्युलेशन म्हणजे फिरणे. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग. कार्बन कोण सर्क्युलेट करेल? कार्बन. कोण रिसायकल होईल? कार्बन. फक्त आपण इथे कार्बन बघत. हा, सर्क्युलेशन रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम कुठून? फ्रॉम कुठून? ऍटमॉस्फिअर. सुरू झाली सायकल आता. सर्क्युलेशन ऑफ कार्बन फ्रॉम ऍटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा पहिले कुठे आहे? ऍटमॉस्फिअर मध्ये. नंतर कुठे जाईल? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा सर्क्युलेशन ऑफ कार्बन फ्रॉम ऍटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नेक्स्ट आफ्टर देअर डेथ. लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेथ झाली. आफ्टर देअर डेथ बॅक इन टू दी ऍटमॉस्फिअर इज कॉल्ड एज कार्बन सायकल. याला काय म्हणतात? कार्बन सायकल. आधी कार्बन कुठे आहे? ऍटमॉस्फिअर. कुठे गेला? मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेथ झाल्यानंतर कुठे गेला? पुन्हा ऍटमॉस्फिअर मध्ये. या सायकलला काय म्हणतो आपण? कार्बन सायकल. याला काय म्हणतो आपण? कार्बन सायकल. पुन्हा ती ऍटमॉस्फिअर मध्ये पुन्हा पूर्ण चक्र चालू राहील. बघा डेफिनेशन पुन्हा एक लर्न करू आपण. द सर्क्युलेशन. सर्क्युलेशन रिसायकलिंग वर्ड नाही वापरलं तरी चालते. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम ऍटमॉस्फिअर टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक इन टू ऍटमॉस्फिअर इज कॉल्ड एज कार्बन सायकल. प्रत्येकाला विचारेल. समजले पर्यंत आता? कार्बन सायकल समजली का? फेडाव समजली पर्यंत? हा, नेक्स्ट आता मग कशी कसं फ्लो होतो स्टेप बाय स्टेप. आता डेफिनेशन खाली आपण स्टेप बाय स्टेप. काय सर्क्युलेट होईल? कार्बन. पहिले कार्बन कुठे असेल? नंतर डेथ झाल्यानंतर पुन्हा आल्यात. ते बघू कसं होते. ठीक आहे बघा. प्लांट बोर्डर बघा. प्लांट कन्व्हर्टेड कार्बन डायऑक्साइड. बघा सुरुवातीला सिंपल सांगतो. हे फॉर एक्झाम्पल आता हे प्लांट आहे. प्लांटला हे लीफ आहे. प्लांट करते फोटोसिंथेसिस. काय करते? फोटोसिंथेसिस. हे फोटोसिंथेसिस करण्यासाठी प्लांटला लागते कार्बन डायऑक्साइड. काय लागते? कार्बन डायऑक्साइड. प्लांट इज ऑर्डर ऑफ प्लांट परफॉर्मिंग द फोटोसिंथेसिस फॉर द फूड प्रोडक्शन. प्लांट फूड तयार करण्यासाठी फोटोसिंथेसिस करते. ते फोटोसिंथेसिस करताना प्लांट वापरते कार्बन डायऑक्साइड. आता समोर बघूया. समजली का? मग बघा पहिल्या स्टेप मध्ये काय होते? प्लांट कन्वर्ट कार्बन डायऑक्साइड. प्लांट कोणाला कन्वर्ट करते? कार्बन डायऑक्साइड. कशामध्ये कन्वर्ट केला? कार्बोहायड्रेट. कशामध्ये कन्वर्ट केला? कार्बोहायड्रेट. जे आपण खातो कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन, प्रोटीन, मिनरल्स त्या कार्बोहायड्रेट मध्ये कन्वर्ट करतात. ऍटमॉस्फिअर मधलं कार्बन कोणी कन्वर्ट केलं? प्लांटने. कशामध्ये कन्वर्ट केला? कार्बोहायड्रेट. कोणत्या प्रोसेसने केला? बाय द प्रोसेस फोटोसिंथेसिस. समजपर्यंत?
बघा फर्स्ट कार्बन कन्वर्ट झाला आता ऍटमॉस्फिअर मधला कार्बन कशामध्ये गेला प्लांट मध्ये काय झालं त्याचं मग कार्बोहायड्रेट त्या प्रोसेसला काय म्हणतात फोटोसिंथेसिस समजली पहिली स्टेप नेक्स्ट हर्बिवरस मध्ये प्लांट तयार झालं हे झालं प्लांट तयार हे प्लांटने एनर्जी तयार केली या प्लांटला कोणती फीड करेल खाईल ना या प्लांटला कोण खाईल हर्बिवरस हर्बिवरस मीन्स कशा डिपेंड्स आहेत ते ग्रास वरती प्लांट्स वर डिपेंड्स आहे ना मग या हे जे कार्बोहायड्रेट हे कशामध्ये गेले मग हर्बिवरस फीड अपॉन प्लांट्स बरोबर इथपर्यंत ऍटमॉस्फिअर मधलं कार्बन प्लांट मध्ये प्लांट मधलं कार्बन हर्बिवरसला कोण फीड करेल कार्निवरस हे सगळ्यांना सायकल माहित आहे ना रूट चेन आपलं रूट चेन जे बघितलं आपण फूड चेन हे जे बघितलं आपण फूड चेन आणि फूड वेब मग कार्निवरस फीड अपॉन दी हर्बिवरस चला हर्बिवरस बायोटिक कार्बन इज ट्रान्सफर याच्यामध्ये काय होत चाललं मग बायोटिक्स मीन्स लिव्हिंग बायोटिक कार्बन काय होत चालला ट्रान्सफर हर्बिवरस मधला कार्निवरस मधला ओमनिवरस टॉप कंझ्युमरस हे कंझ्युमर मध्ये ट्रान्सफर होत चालला चला इथपर्यंत सगळं समजलं नंतर आफ्टर दी डेथ मग यामधला कुठलाही कंझ्युमर डेथ झाला मग तू कुठला प्रायमरी सेकंडरी हो कुठला होऊ द्या प्लांट होऊ द्या काऊ होऊ द्या टायगर होऊ द्या आफ्टर दी डेथ ऑफ ऑल टाइप ऑफ कंझ्युमर कुठलाही कंझ्युमरची डेथ झाली आफ्टर दी डेट ऑफ ऑल टाइप्स ऑफ कंझ्युमर आर डिकम्पोज ती कंझ्युमर काय होतात मग डिकम्पोज होतात डिकम्पोज कोण करते त्यांना बॅक्टेरिया आणि फंगी कोण डिकम्पोज करते बॅक्टेरिया फंगी ज्यावेळेस त्याला डिकम्पोज करताना गॅस बाहेर निघतो त्या गॅसचं नाव आहे कार्बन डायऑक्साइड बॅक्टेरिया and fungi are decomposed release again into the atmosphere आणि पुन्हा या कार्बनला कुठं रिलीज करते ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज करते कार्बन आला होता कुठे ऍटमॉस्फिअर वापस कुठे गेला हे काय झालं सर्क्युलेशन काय झालं कसं सर्क्युलेशन झालं म्हणून याला काय म्हणतो आपण कार्बन सायकल याला काय म्हणतो आपण कार्बन सायकल बघा लास्ट पॉईंट कार्बन इज कंटिन्युअसली पास ऑन फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू द अदर कार्बन पास होत चालते एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पर्यंत त्याला म्हणतो आपण कार्बन सायकल त्याला काय म्हणतो आपण कार्बन सायकल सिंपल फर्स्ट कार्बन प्रेझेंट इन atmosphere in a gaseous form that carbon used by the plant by the photosynthesis plant convert the carbon dioxide into the carbohydrate after the carbohydrate conversion plant eat by the herbivorous feed on the plant carnivorous feed on the herbivorous all consumer after the death of the all consumer decompose their body after the decomposition of the body release the carbon dioxide again in the atmosphere अशा प्रकारे हे कार्बनचं चक्र आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये इकोसिस्टीम मध्ये अजून सुरूच राहतं समजलं त्याला म्हणतो आपण कार्बन सायकल काय म्हणतो आपण कार्बन सायकल तुम्ही आता आहे तरी कार्बन सायकल चालू आहे तुम्ही मेल्यावर बी कार्बन सायकल चालू राहील जन्माच्या आधी बी कार्बन सायकल चालूच होती असं काही नाही समजलं काय डाऊट आता काय असेल तो विचारा समज सिंपल आहे ना केवढ आहे